हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की इंट्राडे साठी आपण जे स्टॉक्स आहेत ते कसे आयडेंटिफाय करू शकतो. राईट. सो बऱ्याच लोकांची एक रिक्वायरमेंट होती की इंट्राडे स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करू शकतो, किंवा जर मी ते स्टॉक्स आयडेंटिफाय करू शकलो तर त्याच्या बेसिसवरती मी ट्रेड्स कशा बनवू, अनालिटिक्स जनरली माझ्या काय असतील ते आता आपण डिस्कस करणार आहोत. राईट. सो जास्त जे आहेत ते आपण कन्सेप्ट बघणार आहोत, कन्सेप्टच्या पार्टचं लॉजिक समजणार आहोत. त्यानंतर जो आपण डिस्कस करणार आहोत तो टूल. ओके. सो जास्त वेळ जो आहे तो इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट न करता लेट्स गो विथ द टूल. ओके. सो ओव्हरऑल जर तुम्ही कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती आला तर तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळेल. ओके. जर इंटरफेस थोडंफार जर मी सांगायचं म्हटलं तर राईट हँड साईडला बघा तुम्हाला इथे टॉप सेक्शनला जे पण मेजर आपले इंडायसेस आहेत लाईक निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, तर तिन्ही इंडायसेसचं तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळते. राईट. की जर तिन्ही इंडायसेस जर तुम्हाला इथे दिसलं की लॉंग मध्ये आहेत किंवा एक मोमेंटम मध्ये आहेत, लाईक यू कॅन सी जर लॉंग शॉर्ट कव्हरिंग, निफ्टी कुठे आहे सध्या लॉंग मध्ये आहे, फिन निफ्टी जो आहे तो कुठेतरी शॉर्ट कव्हरिंग मध्ये दिसते, बँक निफ्टी जो आहे तो कुठेतरी लॉंग मध्ये दिसते. दॅट मीन्स वॉट की कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो कुठेतरी ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट बघायला मिळते. सो लेट्स सी जर मी 9:15 ला आलो. ओके. इट्स अ पार्ट ऑफ कन्सेप्ट. ठीक आहे. मी ही जे स्ट्रॅटेजीज पुढे जाऊन सांगणार आहे किंवा जे मी ओव्हरऑल टूल्स जो कसा यूज करायचा आहे किंवा इंट्राडे साठी स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे त्यासाठी ही मेन कन्सेप्ट आहे. सो 9:15, 9:16 ला जेव्हा तुम्ही याल किंवा 9:20 ला जरी तुम्ही आलात मार्केटमध्ये आणि चेक केलात की निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी हे जर आपले इंडायसेस आहेत ते जर ओव्हरऑल तुम्हाला एक पॉझिटिव्ह आउटपुट दाखवत असतील, लाईक लॉंग मध्ये आहेत, शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहेत, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश. सो कुठेतरी मी हे डिसाइड करू शकतो की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. राईट. सेकंड, जर तिन्ही इंडायसेस मला जर तिकडे टॉपला दिसत असतील शॉर्ट मध्ये आहेत किंवा लॉंग अनवाइंडिंग मध्ये जास्त आहेत किंवा निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये शॉर्ट बिल्टअप दिसत असेल तर दॅट मीन्स की कुठेतरी जो आहे तो मार्केटचा सेंटिमेंट बेरिश आहे. सो त्या दिवशी व्हॉट आय डू, मी बुलिश ट्रेडच्या ऐवजी बेरिश ट्रेड फाइंड आउट करायचा प्रयत्न करणार. राईट. सो दिस द कन्सेप्ट. हे एक तुम्ही बघून एक ट्राय करू शकता. दुसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे ट्रिगर्सचा. राईट. सो लेट्स सी मी हे क्लीन करतो. ओके. आणि मी येतो ट्रॅक वरती. ओके. आणि ट्रिगर्स वरती. ओके. सो ट्रिगर्स हा जो कन्सेप्ट आहे ना हा जनरली तुम्हाला ओपन इंटरेस्ट बेसिस वरती तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो लॉजिक खूप सिम्पल आहे ह्या टूलचं. पहिला मी ह्याचा जो आहे तो इंटरफेस एक्सप्लेन करतो तुम्हाला की ह्याचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला काय सांगते. त्याच्यानंतर मी जातो हायेस्ट कॉल आणि हायेस्ट पुट वरती की ओव्हरऑल ह्याचा जो ट्रेड सेटअप आहे तो काय आपला असणार. ओके. सो लेट्स सी जर मी मिडलवाला हा सेक्शन घेतला. ओके. लेट इट बी. ओके. सो लेट्स सी जर मी हा मिडलवाला सेक्शन बोलले तर यू कॅन सी इट्स अ फ्युचर प्राइस. फ्युचर प्राइस प्रत्येकाचं सांगतंय, लाईक आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करतोय, एबीबी कुठे ट्रेड करतोय, अबाउट इंडिया कुठे ट्रेड करतोय. राईट. सो जसं जसं मी ह्याला स्क्रोल डाऊन करणार खालच्या साईडला तर प्रत्येक स्टॉकचा जो तुम्हाला आहे फ्युचर प्राइस बघायला मिळेल. जे पण स्टॉक्स एफएनओ लिस्टेड आहेत लाईक 185 जे स्टॉक्स एफएनओ लिस्टेड आहेत ते प्रत्येक स्टॉकची तुम्हाला इथे फ्युचर प्राइस बघायला मिळेल. ओके. देन लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही इथे बघितलात तर तुम्हाला दाखवते हायेस्ट कॉल्स. व्हॉट इज हायेस्ट कॉल? हायेस्ट कॉल तुम्हाला हे सांगते की सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे आहेत. ओके. सर्वात जास्त कॉल रायटर्स मीन्स व्हॉट, ते काय आपल्या झाला तो आपला रेजिस्टन्स लेवल झाला. सो मला काय इथे बघायला मिळतंय की आरती इंडस्ट्रीच्या जे पण लेफ्ट हँड साईडचे स्ट्राईक्स आहेत म्हणजे हे सगळे स्ट्राईक्स लाईक धिस 750, एबीबीचा 9000, ओव्हरऑल हे जे सगळे स्ट्राईक्स आहेत हे रेजिस्टन्सचे स्ट्राईक्स झाले माझे. राईट. दॅट मीन्स व्हॉट, आरती इंडस्ट्रीजचा रेजिस्टन्स कुठे आहे तर अराउंड 750 ला कुठेतरी मला रेजिस्टन्स बघायला मिळते. राईट. सो हायेस्ट कॉल काय आहे आपला रेजिस्टन्स लेवल. सो एक लिहून ठेवतो इथे सो यू विल गेट टू नो. त्यानंतर राईट हँड साईडला आहे हायेस्ट पुट. सो व्हॉट इज हायेस्ट पुट? हायेस्ट पुट मीन्स सर्वात जास्त पुट रायटर्स कुठे उभे आहेत. सो जिकडे सर्वात जास्त पुट रायटर्स असतील ते काय आहे आपला, तो आपला सपोर्ट लेवल आहे. सो ऑटोमॅटिकली जे सगळे स्ट्राईक्स आहेत ना राईट हँड साईडचे हे माझे सपोर्टचे स्ट्राईक्स आहेत. सो लेट्स सी जर मी आरती इंडस्ट्रीचा सपोर्ट बघितला तर कुठे आहे, समवेअर अराउंड 700 वरती. ओके. आणि मी हा सपोर्ट असं नाही बोलत आहे की करंट मार्केट प्राइसच्या जवळचा सपोर्ट आहे, पण मी हा सांगतोय की सर्वात जास्त मोठा रेजिस्टन्स आणि सपोर्ट कुठे आहे. स्टॉकचं जर तुम्ही बिहेवियर बघाल ना तर तुम्हाला हे समजेल की जनरली निफ्टी आणि बँक निफ्टी
सोबत जर मी स्टॉकला पेअर केलं तर तुम्हाला माहिती आहे की स्टॉक जो आहे तो एक प्रेशर झोन मध्ये असतो, तो त्या लेवलच्या मध्ये खूप फिरत असतो, पण जेव्हा तो प्रेशर ब्रेक करतो तेव्हा कुठेतरी जी आहे ती एक अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. राईट, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो अगेन लेफ्ट हँड साइड काय आहे आपली हायेस्ट कॉल, राईट हँड साइड काय आपली हायेस्ट पुट साइड. ओके, सो हे सगळे जे झाले रेजिस्टन्सचे स्ट्राइक्स झाले, हे सगळे झाले सपोर्टचे स्ट्राइक्स. ओके, सो लेट मी क्लीन करतोय सगळं आणि एक सिंपल लिहितो. हा आपला आहे रेजिस्टन्स लेवल. ओके, आणि हा जो आहे तो सपोर्ट लेवल आहे. हे सगळे स्ट्राइक्स आहेत रेजिस्टन्सचे स्ट्राइक्स, सपोर्टचे स्ट्राइक्स आहेत आणि हे रेजिस्टन्सचे स्ट्राइक्स आहेत. ठीक आहे. नाव कॉल डिफरन्स. कॉल डिफरन्स काय आहे? व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. दोघांमध्ये जो प्राइसचा डिफरन्स आहे ना तो तुम्हाला कॉल डिफरन्स सांगते. सिंपल बघा, 696 इज द करंट मार्केट प्राइस ऑफ द आरती इंडस्ट्रीज. रेजिस्टन्स काय आहे? 750 चा रेजिस्टन्स आहे. दॅट मीन्स व्हॉट की 696 आणि 750 कितीच आहे? एक ऑलमोस्ट 50-54 रुपयाचा फरक आहे. तो किती डिफरन्स आहे पर्सेंटेज फॉर्म मध्ये तुम्हाला इथे दिसणार 7.73%. ओके, दॅट मीन्स व्हॉट की आरती इंडस्ट्रीज करंटली 750चा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यापासून 7% ने लांब आहे हे आपल्याला समजतं. राईट हँड साइडला काय आहे? राईट हँड साइड यू कॅन सी अ पुट डिफरन्स. व्हॉट इज पुट डिफरन्स? पुट डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी सपोर्ट लेवल. करंट मार्केट प्राइस काय 696, सपोर्ट काय 700 आहे. दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? तर -0.55. दॅट मीन्स व्हॉट की यू कॅन सी 700चा सपोर्ट आहे आणि स्टॉक 696 ला ट्रेड करते, म्हणजे त्याने ऑलरेडी ब्रेकडाऊन दिलाय ना सपोर्टच्या लेवलला, त्यामुळे तो तुम्हाला मायनस दिसतोय. ओके, सो पुट डिफरन्स आणि कॉल डिफरन्स काय ते तुम्हाला सांगतं की रेजिस्टन्स आणि सपोर्ट पासून स्टॉक किती लांब आहे. ओके, सो दॅट इज द थिंग. त्यानंतर लास्टला बघितला तुम्ही तर इकडे ओपन इंटरेस्ट आहे त्याच्या आधी, लास्टच्या आधी. सो ओवाय काय तुम्हाला सांगतो? ओवाय तुम्हाला हे सांगतं की ओव्हरऑल स्ट्राईक वरती किती ओपन इंटरेस्ट आहे. 750 वर किती ओपन इंटरेस्ट आहे? 4,62,000 चा. त्याच्यानंतर पुट ओवाय जर तुम्ही इथे येऊन चेक केलात तर पुट ओवाय किती आहे? 2,96,000. सो 700 वरती किती ओपन इंटरेस्ट आहे? तर 2,96,000 चा ओपन इंटरेस्ट आहे कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर काय यू कॅन सी अ चेंज इन ओवाय. दिस इज द मेन थिंग. ओके, सर्वात मेन गोष्टी चेंज इन ओवाय दोन्ही साईडला. लॉजिक सिंपल आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतो आणि जर तुम्ही ट्रिगर्स वरती एक इंडिपेंडंट व्हिडिओ पाहिली असेल तर डेफिनेटली ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल की चेंज इन ओवाय जो कन्सेप्ट आहे ना तो तुम्हाला हे सांगतो की किती रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात किंवा अनवाइंड करतात. ओके, लेट्स फॉर एन एक्झाम्पल, एक रेजिस्टन्स लेवल असेल मार्केटमध्ये आणि स्टॉक जो आहे तो करंट मार्केट प्राइस जी आहे ती रेजिस्टन्सच्या आसपास चालते. ओके, सो ब्रेकआउट आणि एक रिव्हर्सल दोघांच्या अपॉर्च्युनिटी येऊ शकतात. सो लेट्स सी द स्टॉक करंट मार्केट प्राइसच्या आसपास चालतोय आणि ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी मला तिकडे दिसते. सो ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटीची प्रोबॅबिलिटी कधी वाढणार? जेव्हा कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स तिकडून अनवाइंड करतील तेव्हा. जेव्हा कॉल रायटर्स आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतील तर कुठेतरी एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि सेकंड थिंग इज व्हॉट, रिव्हर्सल कधी मिळेल? जेव्हा कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतील तेव्हा. दॅट मीन्स व्हॉट, त्यांना पाहिजे की मार्केट त्या लेवलच्या खाली राहायला पाहिजे. जितका मार्केट त्या लेवलच्या खाली राहील तितका बेनिफिट त्यांना आहे. राईट, सो सिंपल दोन गोष्टी लिहून ठेवा ह्याच्यात. ज्यांनी कोणी नोट पेपर ठेवला असेल किंवा लॅपटॉपवर वगैरे ज्यांनी जॉईन केलं असेल, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की कॉल डिफरन्स जो आहे, ओके, हा जो कॉल डिफरन्स आहे तो 0 to 1% मध्ये पाहिजे. ओके, कॉल डिफरन्स शुड बी बिटवीन 0 to 1% आणि चेंज इन ओवाय जो आहे ना तो नेगेटिव्ह पाहिजे. ओके, कोणत्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत? कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये पाहिजे आणि चेंज इन ओवाय आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. जितका जास्त नेगेटिव्ह चेंज इन ओवाय तितका पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. एक लॉजिक तुम्हाला सांगतो, देन यू विल गेट टू नो की कन्सेप्ट काय ह्याची. ओके, सो आय क्लिअर दिस थिंग. ओके, आणि मी येतो इथे. सो जनरली जर मला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर मला काय आधी चेक करावं लागेल की कोणता स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय, बरोबर, कारण ब्रेकआउट तिकडेच मिळणार आपल्याला. सो तो कसा आयडेंटिफाय करायचा की स्टॉक ब्रेकआउटच्या आसपास आहे? सो मी कॉल डिफरन्स वरती क्लिक करणार. ओके,
सो जसं मी कॉल डिफरन्स वरती क्लिक करतो ना, माझ्याकडे एक फिल्टर व्ह्यू येतो की कोणत्या स्टॉकने ऑलरेडी ब्रेकआउट दिला. यू कॅन सी, एक मी थोड्याला वरती घेऊन येतो. ओके, ज्या स्टॉकने ऑलरेडी ब्रेकआउट दिला आहे आणि जो एक अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. ओके, यू कॅन सी श्रीराम फायनान्स सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना दिसतंय श्रीराम फायनान्स. 3028 करंट मार्केट प्राइस आहे, 2700चा रेजिस्टन्स होता, सपोर्ट होता 2600चा. यू कॅन सी द चेंज इन ओवाय नेगेटिव्ह आहे. त्याच्याच खाली बघा, जर मी थोडं एक चांगला ब्रेकआउट बघायला, आयसीआयसीआय बँक किंवा आयसीआयसीआय बँकचा रेजिस्टन्स सपोर्ट एकच लेवलवर आहे, पण ऍस्ट्रल मध्ये बघा तुम्हाला इथे बघायला मिळेल 2300चा रेजिस्टन्स होता, ब्रेक केला, 4% लांब गेला आणि चेंज इन ओवाय त्याचा किती आहे, -1.8%. राईट, दॅट मीन्स व्हॉट की मॅक्झिमम स्टॉक जे धावले तिकडे वरती, त्यामध्ये बघा तुम्हाला रेजिस्टन्स मध्ये जो आहे तो चेंज इन ओवाय नेगेटिव्ह कुठेतरी बघायला मिळेल. राईट, तेच जर मी थोडं इथे खाली आलो, ओके, थोडं मी इथे खाली येतो, चेंज लेट इट बी ट्रिगर्स कॉल डिफरन्स. ठीक आहे, खाली आलो इथे. ओके, नाव यू कॅन सी हिअर, इथे बघा तुम्ही मुथूट फायनान्स स्टॉक कुठे आहे करंटली 1790 वर ट्रेड करते. रेजिस्टन्स कुठे आहे 1800 वरती आहे, सपोर्ट कुठे आहे 1700 वरती आहे. यू कॅन सी द चेंज इन डिफरन्स, चेंज इन ओवाय, नॉट अ डिफरन्स, चेंज इन ओवाय 14% अनवाइंडिंग आहे. दॅट मीन्स व्हॉट की मुथूट फायनान्स जो आहे तो ओव्हरऑल 1800चा जो सर्वात मोठा रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्यामध्ये मला 14% अनवाइंडिंग दिसते. दॅट मीन्स व्हॉट, लॉजिक काय निघतंय की 1800 वरती जे कॉल रायटर्स आहेत ते कुठेतरी फिअर मध्ये की मार्केटमध्ये एक मोमेंटम येऊ शकतो अबाव दिस लेवल, ह्या लेवलच्या वरती. राईट, सो व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी मला मिळू शकते किंवा 1800चा लेवल ब्रेक होईल तेव्हा. राईट, सो दॅट इज द लॉजिक, सिम्पल. त्याच्याच खाली बघा, जर तुम्ही बघितलात तर बी सॉफ्ट पण आहे, पण बघा एक 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 गोष्ट इथे बघायला मिळेल तुम्हाला की 700 वरती सपोर्ट आहे, 700 वरती रेजिस्टन्स आहे. सो जनरली लोकांनी ते स्ट्रॅडल विकलेत. राईट, सो जर तुम्हाला असं जर कुठे बघायला मिळेल ना की रेजिस्टन्स आणि सपोर्ट सेम लेवल वरती असतील, सो तो स्टॉक अवॉइड करा, त्या स्टॉकमध्ये ट्रेड करण्याची गरज नाही आहे. बट एक चांगली रेंज आहे आणि स्टॉक दिसतोय मला कम्प्लिटली रेजिस्टन्सच्या आसपास आहे आणि अनवाइंडिंग दिसते, तर कुठेतरी एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. राईट, सो हे झालं एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायला, की जर मी एखादा ट्रेडर आहे आणि मला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल, सो आय विल गो विथ द सेम थिंग. इंट्राडे साठी आपला टॉपिक तोच चालू आहे की इंट्राडे साठी स्टॉक्स कसे पिक करायचे. सो यू कॅन गो विथ दिस कन्सेप्ट की जर मला बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर काय पाहिजे, कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये पाहिजे आणि चेंज इन ओवाय जो आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, बरेच जण हे विचारतील सर जर पॉझिटिव्ह चेंज इन ओवाय असेल तर, जसं इंडिया सिमेंट पॉझिटिव्ह चेंज इन ओवाय आहे. सो बघा लॉजिक काय ना ह्याच्या पाठचं समजून घ्या. जर पॉझिटिव्ह चेंज इन ओवाय आहे रेजिस्टन्स वरती, दॅट मीन्स व्हॉट की कॉल रायटर्स आपल्या पोझिशन अजून ऍड करतात. सो जर कॉल रायटर्स आपल्या पोझिशन अजून ऍड करतायत, सो कुठेतरी जो आहे तो प्रेशर बिल्ड होतोय, मार्केटने तो लेवल ब्रेक नाही केला पाहिजे. सो एक तुम्हीच सांगा, जर प्रेशर बिल्ड होत असेल वरच्या साईडून की खालीच मार्केट राहायला पाहिजे, तर इकडे एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी फाउंड आउट करणं डिफिकल्ट आहेच. राईट, सो दॅट इज द कन्सेप्ट, ही कन्सेप्ट आहे त्याच्या पाठची. ओके, हे झालं ब्रेकआउटचं. आता आपण डिसाइड करूया ब्रेकडाऊन वरती. ओके, ब्रेकडाऊन साठी कशा ट्रेड्स आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो. ओके, ह्याला मी थोडं इथे साईडला घेतो. नाव कन्सेप्ट सिंपल आहे. सेम लॉजिक जे आपण हायेस्ट कॉल वरती बघितलं ना, सेम लॉजिक आपल्याला उचलून हायेस्ट पुट वरती ठेवायचंय. सो लेट सी, जर मला हे दिसतंय की कोणता स्टॉक, एखादा स्टॉक आहे जो सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. सो जर स्टॉक सपोर्टच्या आसपास ट्रेड करत असेल, दॅट मीन्स व्हॉट, तिकडे दोन अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतील. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी, एक तर मार्केटमध्ये ब्रेकडाऊन किंवा एक रिव्हर्सल बघायला मिळेल. सो मार्केटमध्ये जर मला एखादा ब्रेकडाऊन बघायला मिळतोय, त्याची पॉसिबिलिटीज किती आहे की तो ब्रेकडाऊन सक्सेसफुल होऊ शकतो, तेव्हा आपल्याला चेक करायला लागेल की त्याचा चेंज इन ओवाय नेगेटिव्ह आहे का, पुट रायटर्स तिकडून आपल्या पोझिशन अनवाइंड करतायत का. सो सिंपल आहे, मी काय करणार, जो बुलिश साठी आपण कॉल डिफरन्स वरती क्लिक केलेलं तेच आपण बुलिश साठी पुट डिफरन्स वरती क्लिक करणार. ओके,
सो लॉजिक इज अगेन सिम्पल. पुट डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये पाहिजे आणि चेंज इन ओवाय नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, इथेच बघा सिम्पल कन्सेप्ट आहे. यू कॅन सी HCL टेक किंवा गेल किंवा हे दोन स्टॉक बघितला तरी विच इज फाईन. पुट डिफरन्स काय 0.4, 0.52, 1% मध्ये आहे. चेंज इन ओवाय काय ह्याचा 3% निगेटिव्ह, 19% निगेटिव्ह. गेलचंच एक्झाम्पल घ्या ना, 210चा सपोर्ट लेवल आहे आणि 19% चेंज इन ओवाय नेगेटिव्ह आहे. दॅट मीन्स व्हॉट की गेलमध्ये कुठेतरी पुट रायटर्स त्यांना फिअर आहे की मार्केट इथून ब्रेकडाऊन देऊ शकतो खालच्या साईडला, त्यामुळे एक अनवाइंडिंग चालू आहे. दॅट मीन्स व्हॉट फिअर आहे की मार्केट हा लेवल ब्रेक करू शकतो. तर पॉसिबल आहे की नवीन सपोर्ट क्रिएट करत असतील किंवा स्क्वेअर ऑफ करत असतील. राईट. HCL टेक मध्ये बघा अगेन रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल सेम लेवलवर आहेत. सो आय अवॉइड दॅट स्विंग. का? कारण सेम लेवलवरती मी ट्रेड नाही बनवणार. ओके, सो दॅट इज अ लॉजिक. ग्रॅन्युल्स मध्ये कुठेतरी एक अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते आणि IND हॉटेलमध्ये पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. राईट. 650 सपोर्ट आणि चेंज इन 23% निगेटिव्ह. राईट. सो टेक्निकली आपल्याला काय करायचंय, सिंपल गोष्ट आहे याच्यात की आपल्याला फक्त ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी बघायची की कोणता जो स्टॉक आहे. 185 FNO स्टॉक्स आहेत ना आपल्याकडे. सो 185 FNO स्टॉक्स असतील तर प्रत्येक स्टॉकला जर मी रिसर्च करायला गेलो, प्रत्येक स्टॉकचा रेजिस्टन्स कुठे, प्रत्येक स्टॉकचा सपोर्ट कुठे, आणि जर तिकडे मला दिसलं की पॉझिटिव्ह चेंज इन ओवाय, नेगेटिव्ह चेंज इन ओवाय, ते कसं करायचंय. सो त्याच्यासाठी तुम्हाला जो आहे तो ट्रिगर हेल्प करणार. ट्रिगर एक फिल्टर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो की कोणता स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सला अप्रोच करतोय की कोणता स्टॉक जो आहे तो सपोर्टला अप्रोच करतोय. जर दोघांमध्ये तुम्हाला दिसतंय की एक मोमेंटम आहे की 5 स्टॉक आहेत, 6 स्टॉक जे आहेत ते रेजिस्टन्सला अप्रोच करतायत, सो मी तिकडे चेक करा की त्याचा चेंज इन ओवाय जो आहे तो नेगेटिव्ह आहे का. सो विथ द हेल्प ऑफ दिस फिल्टर तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो तुमचा जो रिसर्च टाइम आहे, जो तुमचा ऑलमोस्ट 1-1.5 तास ओव्हरऑल इन्व्हेस्ट होणार होता, तो कुठेतरी 2-3 मिनिटात तुम्हाला एक क्विक फिल्टर मध्ये बघायला मिळते. 2-3 मिनिटं पण नाही, जास्त त्याच्याहून कमी टाइम मध्ये तुम्हाला बघायला मिळते. राईट. सो एक क्विक रिकॅप देतो तुम्हाला ह्या टूलचं, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या टूलवरती जाऊया. ट्रिगर्स कुठे भेटणार आपल्याला, अनालाइज वरती. ओके, आपला ड्रॉइंग पॅड कुठे गेला, इथे आहे ना. चेंज रायटिंग मोड विल क्लिअर कंटेंट चेंज. ओके, अनालाइज वरती मी येणार आणि ट्रॅक वरती मी येणार आणि ट्रिगर्स वरती क्लिक करणार. ओके, ट्रिगर वरती क्लिक केलं तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. इंटरफेस मी एक्सप्लेन केला आहे आधीच, सो ज्यांना नसेल समजला इंटरफेस एकदा प्रिव्हियसली जा, पुन्हा व्हिडिओ चेक करा आणि मग पुढे या. ओके, सो आपल्याला काय करायचं, फिल्टर लावायचं. बुलिश साठी ट्रेड बनवायची तर कॉल डिफरन्स वरती क्लिक करणार, चेक करणार की कोणता स्टॉक जो आहे तो 0 to 1% मध्ये ट्रेड करतोय आणि त्याचा जो चेंज इन ओवाय आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, सेकंड कन्सेप्ट काय, जर एखादी मला बेरिश ट्रेड बनवायची असेल, सो व्हॉट आय विल डू, मी पुट डिफरन्स वरती क्लिक करणार. लॉजिक अगेन सिंपल आहे. पुट डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन ओवाय जो आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. सो चेंज इन ओवाय नेगेटिव्ह कुठे बघायला मिळते, इथे. ओके, सो ट्रेड कधी बनवायचे, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर. त्याच्या आधी आपल्याला ट्रेड्स नाही बनवायचे, आफ्टर दी ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन नंतर. ओके, क्लिअर आहे एवढं सगळं. सो विल गो विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. ह्याच्यासोबत एक ऍडिशनल कन्फर्मेशन, किंवा जर तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल स्टॉक बघायचा असेल, त्याचा बिहेवियर बघायचा असेल, तो कसा फाइंड आउट करायचा आहे. सो आता आपण इथे डिस्कस करणार आहोत फ्युचर्स बिल्टअप बद्दल. ओके, सो लाईक टू कम विथ द होम स्क्रीन. मी होम स्क्रीन वरती येतो आणि जर तुम्ही ते प्रॉपरली आलात तर ट्रॅक वरती तुम्हाला यायचंय. ट्रॅक वरती इथे बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलचं ऑप्शन आहे. ओके, नाउ बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल अगेन मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर आपण बऱ्याच गोष्टी बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती कव्हर केल्याच आहेत आणि खूप इन डिटेल गोष्टी कव्हर केल्यात. सो लेट्स सी, मी एक्सप्लेन करतो अगेन. सो बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा तुम्हाला इथे 4 गोष्टी बघायला मिळतात. ओके, कोणत्या 4 गोष्टी, एक मिळतं लॉंग, मग लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग. ओके, पहिला मी तुम्हाला याचा अर्थ समजवतो की व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो लेट्स सी. यू कॅन सी इथे यूज हिअर. ओके, you can see a long built-up. What is the meaning of long built-up? Long built-up is simple thing की लेट्स सी, इथे बघा 2 कंपोनेंट आहेत. इथे आपण 2 कंपोनेंट घेतलेत, एक घेतलाय प्राइसचा आणि एक घेतलाय ओपन इंटरेस्टचा. ओके,
आणि ते प्राइस पर्सेंटेज चेंज आहे आणि ओवाय पर्सेंटेज चेंज आहे. सो हे कोणत्या बेसिसवरती प्राइस आणि ओवाय पर्सेंटेज चेंज सांगते? बेस्ड ऑन दी प्रिव्हियस क्लोजिंग. ओके, प्रिव्हियस क्लोजिंग जर झाले असेल त्याच्यानंतर प्राइसने किती मोमेंटम वरती दिलंय आणि ओवाय किती मोमेंटम वरती गेलाय तो तुम्हाला सांगतोय. ओके, सो सिंपल आहे की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. यू कॅन सी इकडे प्राइस वरती गेले, निफ्टीची ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती झालाय. सो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप आपण ह्याला कन्सिडर करतो. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश बाईंग पोझिशन ऍड होतात ते आपल्याला समजतं. सो जेव्हा जेव्हा यू कॅन सी निफ्टी, बँक निफ्टी दोघांचे प्राइस आहेत ते कंटिन्युअसली वरती चाललेत. दोघांचे जे प्राइस आहेत ते कंटिन्युअसली इथून वरती चाललेत. यू कॅन सी, आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण इकडे वरती चाललाय. सो त्याला आपण कन्सिडर काय करू शकतो? ऍज अ लॉंग बिल्टअप. सो त्याचं नरेशन जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो लॉंग बिल्टअपला एक सिंपल वर्ड मध्ये मी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला समजायचं की कुठे जे आहेत ते फ्रेश बाईंग पोझिशन ऍड होतात मार्केटमध्ये, हे आपल्याला इथे समजतं. ओके, सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की लॉंग बिल्टअप मीन्स की कुठे फ्युचर्स मध्ये फ्रेश बाईंग पोझिशन ऍड होतात. ओके, ही एक कन्सेप्ट झाली. नाव मी इथे येतो आणि लॉंग अनवाइंडिंग मध्ये. ओके, लॉंग अनवाइंडिंग मध्ये एकच स्टॉक आहे करंटली, सो त्याच्यावरती आपण डिस्कस करूया. सो लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? लॉंग अनवाइंडिंग सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की त्याच्यात काय होतं की प्राइस जी आहे ती खाली येते, ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो. सो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंग इज सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे जे बायर्स आहेत, लेट्स सी एक 100ला गोष्ट होती. ओके, मी अँटिसिपेट करतो की ह्याची प्राइस वाढणार आहे. सो मी काय केलं, इथे बाय केलं, प्राइस गेली 150ला. ओके, सो ऍज अ बायर 50 रुपये माझा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करणार. सो बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग मी काय करतोय, बाईंगचा प्रेशर कमी करतोय. सो जेव्हा मी बाईंगचा प्रेशर कमी करतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली येते आणि मी इथे जो बायचा कॉन्ट्रॅक्ट केलेला तो मी स्क्वेअर ऑफ करतोय. सो बिकॉज ऑफ द स्क्वेअर ऑफ माझा ओपन इंटरेस्ट आहे तो खाली पडतो. तो यू कॅन सी जेव्हा जेव्हा प्राइस खाली पडते आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली पडते त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग लाईक तुम्हाला असं बघायला मिळेल. सो लॉंग अनवाइंडिंग लाईक सिंपल म्हणू शकतात की कुठे बायर जे आहेत ते प्रॉफिट बुक करतायत किंवा एक प्रॉफिट बुकिंग आपण म्हणू शकतो लॉंग अनवाइंडिंगला. ओके, सो ही एक कन्सेप्ट झाली लॉंग अनवाइंडिंगची. त्याच्यानंतर जर आपण इथे आलो तर इकडे आहे शॉर्ट बिल्टअप. ओके, सो व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप इज सिंपल लाईक की कुठे जे आहेत ते सेलर्स, फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात. सो शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं, यू कॅन सी नरेशन असं तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. ओके, शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं, प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो दॅट मीन्स व्हॉट, की कुठे जे आहे ते फ्रेश सेलिंग पोझिशन ऍड होतात मार्केटमध्ये, ते आपल्याला समजतं विथ द हेल्प ऑफ दिस थिंग. सो एक शॉर्ट बिल्टअप इथे लिहितो. ओके, शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे जे आहे ते फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन ऍड करतात. अगेन 100ला एखादा स्टॉक आहे, सपोज मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची जी प्राइस आहे ती खाली पडू शकते. सो सपोज 50ला आला स्टॉक, दॅट मीन्स व्हॉट, की ऍज अ सेलर माझ्यासाठी प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, मी प्रॉफिट बुक करणार. मी इथे शॉर्ट केलेला ना, सो मी काय करणार, प्रॉफिट बुक करणार. सो बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग मी सेलिंगचा प्रेशर काढतो, त्यामुळे प्राइस जी आहे ती वरती जाते आणि मी प्रिव्हियस जो कॉन्ट्रॅक्ट इथे सेलचा इनिशिएट केलेला तो कुठेतरी स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो स्पेसिफिकली कमी होतोय. सो त्या कन्सेप्टला आपण काय म्हणायचं, त्या कन्सेप्टला आपण म्हणायचं अ शॉर्ट कव्हरिंग, की जेव्हा जेव्हा मी प्रेशर जो आहे तो सेलचा काढतो आणि प्राइस जी आहे ती वरती येते त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंगचा कन्सेप्ट. ओके, शॉर्ट कव्हरिंगला काय होतं, आता आपण बघितलं प्राइस जी आहे ती वरती येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतो. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. हे फ्युचर्सचा बिल्टअप ह्याला आपण म्हणतो, की फ्युचर्स मध्ये कुठे बायर सेलर्स ऍड होतात किंवा मोमेंटम काय फ्युचर्स आहे ते आपण इझिली डिकोड करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस थिंग. ओके, आणि हा जो कन्सेप्ट आहे तो असा नाहीये की लाईक 2-3 वर्षा
आधीचा खूप जुना कन्सेप्ट आहे, कन्सिस्टंटली लोकांना एक चांगला रिटर्न बनवून द्यायला हेल्प करतो फ्युचर्स बिल्टअपचा कन्सेप्ट. त्यामुळे लोक अजून पण वापरतात आणि इनफॅक्ट तो आपण आपल्या अनालिटिक्स मध्ये पण यूज करू शकतो. सो दॅट इज द कन्सेप्ट बिहाइंड इट. सो आपल्याला काय आता काय करायचं, ट्रिगर्स. आता ह्याला ना तुम्ही ट्रिगर सोबत पण मर्ज करू शकता, की जर मला ट्रिगर्स दिसतोय की ट्रिगर मध्ये एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे, लेट्स सी एबीसी स्टॉक्स आहे, XYZ स्टॉक आहे, त्याच्यात मला दिसते की एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मला बघायला मिळते. सो मी काय करणार, तिकडे मी क्विकली इथे येणार आणि त्या स्टॉकचं इथे नाव सर्च करणार. लेट्स सी मला क्रॉम्प्टन मध्ये एखादी अपॉर्च्युनिटी दिसते. सो मी काय करणार, इथे चेक करणार की क्रॉम्प्टनचा हे काय आहे, बिल्टअप काय. सो मी इथे क्रॉम्प्टन सर्च करतो. ओके, सो क्रॉम्प्टन शॉर्ट कव्हरिंग मध्ये नाही, मी ऑल मध्ये करतो. ओके, आणि इथे ओके. सो करंटली क्रॉम्प्टन कुठे, एक शॉर्ट बिल्टअप मध्ये आपल्याला बघायला मिळते. सो आपण तेच चेक करणार की त्याचा बिल्टअप काय. जर ब्रेकआउट असेल, मी इथे लिहितो की इफ देर इज अ ब्रेकआउट असेल, सो चेक करा की नरेशन जे आहे ते लॉंग असलं पाहिजे. आणि जर मार्केटमध्ये ब्रेकडाऊन असेल, ओके, सो नरेशन जे आहे ते काय असलं पाहिजे, शॉर्ट असलं पाहिजे. ओके, या केसमध्ये तुम्हाला लॉंग अनवाइंडिंग पण चालेल, पण लॉंग अनवाइंडिंग जे आहे ना ते स्पेसिफिकली, किंवा इथे जो आहे तो, सॉरी इकडे जो लॉंग अनवाइंडिंग नाही, लॉंग अनवाइंडिंग इकडे लागणार. ओके, मी पुन्हा लिहितो की जर ब्रेकआउट असेल, ओके, सो दॅट मीन्स व्हॉट, इट्स अ बुलिश अपॉर्च्युनिटी ट्रिगर्स मध्ये. सो मी काय करणार, चेक करणार की तिकडे नरेशन जो आहे तो लॉंग आहे का, म्हणजे लॉंग बिल्टअप होतोय का, किंवा शॉर्ट कव्हरिंग होते का. आणि शॉर्ट कव्हरिंग इज ऑल्सो कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन, राईट. सो शॉर्ट कव्हरिंग आहे का. ओके, आणि जर मला ब्रेकडाऊन दिसतं ट्रिगर मध्ये, ओके, सो ब्रेकडाऊन मीन्स व्हॉट, बेरिश अपॉर्च्युनिटी आहे. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप पाहिजे, किंवा लॉंग अनवाइंडिंग पाहिजे. ओके, सो जर मला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाली विथ द हेल्प ऑफ ट्रिगर्स, सो आय विल गो विथ द फ्युचर जो आहे हिस्टॉरिकल नाही, सिम्बल मध्ये येणार आणि चेक करणार की त्या पर्टिक्युलर स्टॉकचं नरेशन इथे लॉंग मध्ये आहे का, किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे का. जर असेल देन दॅट विल बी अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. तो माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह कन्फर्मेशन असेल. सेकंड जो आहे तो असणार ब्रेकडाऊन. सो जर मला ब्रेकडाऊन दिसतो आणि तिकडे चेक करणार की स्टॉकचा जो नरेशन इथे आहे तो इथे शॉर्ट मध्ये आहे का, किंवा लॉंग अनवाइंडिंग मध्ये आहे का. जर ते असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. सो कुठेतरी जो आहे तो कन्फर्मेशन, एखादी बेरिशनेस आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, सो दोन कन्सेप्ट आपण बघितल्या. कोणत्या दोन कन्सेप्ट बघितल्या, की हाऊ टू सिलेक्ट द स्टॉक फॉर द इंट्राडे. ओके, अजून एक कन्सेप्ट आहे, मी ह्यामध्ये 2 ते 3 कन्सेप्ट आय लाईक टू एक्सप्लेन, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करू शकतो इंट्राडे साठी. सो पहिलं आपण बघितलं ट्रिगर्स, की ट्रिगर सोबत आपण कसं त्याला पेअर करू शकतो. ट्रिगर सोबत फ्युचर्स बिल्टअप आपण कसं मर्ज करायचंय, दोघांना मर्ज करून कशा ट्रेड बनायचे. सिंपल एक रिकॅप देतो, स्मॉल रिकॅप. ट्रिगर मध्ये या, चेक करा की कोणती स्टॉक ब्रेकआउट देते. जर त्या स्टॉकने ब्रेकआउट दिला तर रेजिस्टन्स लेवल ब्रेक करा, क्विकली या इथे सिंबल मध्ये या, चेक करा की त्याचा फ्युचर्स बिल्टअप काय. जर नरेशन त्याचं लॉंग असेल, सो तो कुठेतरी एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि तेच जर ट्रिगर मध्ये मला पुट डिफरन्स मध्ये मिळाला की एखाद्या स्टॉकने ब्रेकडाऊन दिला आहे आणि त्याचा जो नरेशन आहे तो कुठेतरी शॉर्ट मध्ये असेल, फ्युचर्स बिल्टअप मध्ये जर मी चेक करत असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. मग तिकडे जाऊन मी क्विक इंट्राडे मोमेंटम बनवू शकतो. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. त्याच्यानंतर जर तुम्ही स्क्रीनवरती पाहिलात ना, तर इकडे डेज हाय लो एक टूल आहे. ओके, डेज हाय लो जो टूल आहे ना, तो तुम्हाला स्पेसिफिकली हेल्प करतो की कोणत्या स्टॉकमध्ये त्या पर्टिक्युलर दिवशी एक हाय अपॉर्च्युनिटी येते ब्रेकआउट देण्याची, किंवा एक लोची ब्रेकआउट, लाईक पर्टिक्युलर त्या डेचा जो लो आहे तो ब्रेक करण्याची अपॉर्च्युनिटी येते. सो आपल्याला काय करायचं, सिंपल, जास्त आपल्याला एक कन्सेप्ट हार्ड नाहीये. चार्ट्स ओपन करा ऑर्डर अँड ट्रेड वरती येऊन. ओके, मी हा जो इंडिकेटर आहे तो डिलीट करतो इथे. ओके, आणि इथे मी सर्च करणार डेज हाय लो.
ओके, डेज हायलो विजेट. ओके, सो हा जो आहे ना हा इथे प्लॉट होणार. ओके, ह्याला मी आता हाईड करतो. हा जो आहे ना हा इथे प्लॉट होणार. ओके, सो आपल्याला काय करायचंय, सिंपल गोष्ट करायची आहे की इथे फक्त बघायचंय की कोणता जो स्टॉक आहे ना त्याची जी आहे ती प्राइस हाय मध्ये ऑपॉर्च्युनिटी किंवा प्राइस लो. जसं मला प्राइस हाय दिसतंय इकडे बायोकॉन मध्ये, यू कॅन सी बायोकॉन मला प्राइस हाय दिसतंय. सो मी क्विकली इथे येणार आणि बायोकॉन सर्च करणार. ओके, याला मी डिलीट करतो. बायोकॉन आणि त्याचा टेक्निकल चार्ट ओपन करणार. ओके, नाव यू कॅन सी बायोकॉन दिसते इथे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी क्विकली. सो तिकडे जाऊन मी एखादी ट्रेड बनवू शकतो. दॅट डिपेंड्स अपॉन यू. पण जनरली हा जो टूल आहे तो तुम्हाला हेल्प करतो की कोणता जो स्टॉक आहे 185 FNO स्टॉक्स आहेत ना, तर कोणता जो स्टॉक्स आहे तो त्याच्या हायला एक ओव्हरऑल ट्राय करतोय जाण्याचा, आणि जर त्याने हायच्या आसपास असेल तर तुम्हाला डेज हायलोच्या आसपास एक सिग्नल देणार. सेकंड, एखादा दुसरा कन्सेप्ट बघूया. प्राइस आहे मुथूट फायनान्स मध्ये प्राइस आहे मला दिसते कुठेतरी इथे. सो मी क्विकली इथे येतो आणि मुथूट फायनान्स ओपन करतो. लेट्स सी. मुथूट फायनान्स क्लिक केलं. नाव हे मी हाईड करतो. यू कॅन सी मुथूट फायनान्स ब्रेकआउट मिळाला आहे. तर क्विक इंट्राडे मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. यू कॅन सी हा जो रेजिस्टन्स लेवल आहे ह्याला मी थोडं खाली करतो. यू कॅन सी रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून वरती चाललाय. राईट, सो एक क्विक जर तुम्ही 10:30 ला मार्केटमध्ये येतात, 11 वाजता आलात, 12 वाजता आलात, आता तुम्हाला रिसर्च करायला सपोज टाइम नसेल किंवा क्विक एखादी मोमेंटम पाहिजे असेल, सो सिलेक्ट दिस पर्टिक्युलर थिंग आणि चेक करा की प्राइस हाय किंवा प्राइस लो. दोन येतात इकडे सिग्नल, एक प्राइस हायचा येतो आणि एक प्राइस लोचा पण सिग्नल येतो. सो प्राइस लो आता करंटली तर मला दिसत नाहीये. प्राइस हायचा अगेन IPCA लॅब मध्ये आला आहे, गोदरेज CP मध्ये पण आला आहे. सो तो लाईव्ह रिफ्रेश होतो. तर तुम्हाला फक्त चार्टच्या बाजूला प्लॉट करून ठेवायचा आहे. सो जास्त तुम्हाला इकडे मेहनत पण नाही लागणार की कुठे कुठे जो आहे मला वेगळ्या टेक्स्ट स्क्रीन मध्ये जावं लागेल किंवा वेगळ्या कोणत्या डेटा पॉईंटने बघावं लागेल. सो हे तुम्ही इझिली इथे बघू शकता विथ द हेल्प ऑफ दिस थिंग. ओके, सो ही एक कन्सेप्ट आहे डेज हाय लो विजेटची. सेकंड जी कन्सेप्ट आहे ती आहे इंट्राडे मूव्हर्स. ओके, इथे या आणि यू कॅन सी इथे खालीच तुम्हाला बघायला मिळेल इंट्राडे मूव्हर्स करून एक टूल आहे. ओके, सो आय क्लिक ऑन इंट्राडे मूव्हर्स. मी इथे क्लिक करतो. इंट्राडे मूव्हर्सचा जो ग्राफ आहे ना खूप सोपा ग्राफ आहे. मी ह्याची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर विल गो विथ द ट्रेड्स की ट्रेड्स आपण कशा बनवू शकतो ह्याच्यावरती. ओके, सो बघा हा एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस मध्ये आपण ह्याला एक ओव्हरऑल पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. तर वाय एक्सिस मध्ये तुम्हाला तिकडे प्राइस चेंज मिळेल आणि एक्स एक्सिस मध्ये तुम्हाला OI चेंज मिळेल. ओके, सो हा युजली बबल चार्ट आहे. पण जर तुम्ही इथे बघितलं तर इकडे बघा एक बॅरियर त्याचा हात येतो की ह्याच्या पाठी कोणता स्टॉक आहे, ह्याच्या पाठी कोणता स्टॉक आहे. हा बघायला कुठेतरी डिफिकल्ट वाटते. राईट, सो आपण काय करायचं, आपण यायचं टेबल व्ह्यू वरती. ओके, टेबल व्ह्यू रीड करणं खूप इझी आहे. सिंपल बघा इथे चार गोष्टी आहेत. प्राइस गेनर, प्राइस लुजर, OI गेनर, OI लुजर. ओके, नाव हा जो टूल आहे ना हा तुम्हाला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये मिनिट्स मध्ये, जसं 1 मिनिटची फ्रिक्वेन्सी, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, त्याच्या फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला सांगेल की कोणत्या स्टॉक मध्ये लॉंग बिल्टअप होते किंवा शॉर्ट बिल्टअप होते. ओके, अगेन लेट्स सी, मी इथे आलो, मी 5 मिनिट ठेवतो इकडे. जनरली जेव्हा पण तुम्ही इंट्राडे मूव्हर जो युज करत असाल ना तेव्हा 5 मिनिटच्या टाइम मध्ये युज करा, कारण मॅक्झिमम लोक आहेत ते 5 मिनिट्स प्रेफर करतात. सो आय लाईक टू एक्सप्लेन विथ दी 5 मिनिट. सो जी कन्सेप्ट आपण आता बघितली ना फ्युचर्स बिल्टअपची, तीच कन्सेप्ट इकडे आहे की जर मार्केट वरती चाललंय, OI वरती चाललंय, प्राइस वरती चाललंय, तर यू कॅन सी प्राइस वरती चाललंय, OI वरती चाललंय. सो तिकडे तुम्हाला लॉंग बिल्टअप बघायला मिळतोय. राईट, सो 5 मिनिटचं जर मी फ्रिक्वेन्सी मध्ये बघितलं तर मुथूट फायनान्स जो आहे ना तो 0.24% वरती आलाय आणि OI जो आहे तो 0.45% वरती आलाय. सो कुठेतरी जो आहे तो मुथूट फायनान्स मध्ये मला 5 मिनिटाच्या बेसवरती एक लॉंग बिल्टअप बघायला मिळते. सो क्विकली त्याच्या बाजूलाच इकडे ना चार्टचा ऑप्शन आहे इकडे. सो जेव्हा तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा तर डायरेक्ट त्या मुथूट फायनान्सच्या चार्टवरती ते ओपन करेल. ओके, आणि त्या बेसवरती तुम्ही जाऊन तिथे ट्रेड्स बनवू शकतात. सेकंड, ही झाली बुलिशसाठी. बुलिशसाठी आपल्याला काय करायचंय, 5 मिनिट वरती यायचंय. मुथूट फायनान्स किंवा जो कोणी स्टॉक आहे, प्राइस गेनर मध्ये आपल्याला बघायचं की कोणत्या स्टॉक मध्ये प्राइस जी आहे ती वरती चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. सो लॉंग बिल्टअपला एक कुठेतरी फ्रेश बाईंग पोझिशन्स मध्ये वरती येऊ शकतो. शॉर्ट कव्हरिंग मध्ये पण यू कॅन सी GNFC येतोय, पण शॉर्ट कव्हरिंग काही अशा मोमेंटम आहेत की ज्याच्यामध्ये स्कॅल्पिंग जी आहे ना ती बेटर लॉंग मध्ये येते ऍज कम्पेअर टू शॉर्ट कव्हरिंग. मध्ये मध्ये खूप चांगली शॉर्ट कव्हरिंग येते,
पण मेजॉरिटी तुम्हाला लॉंग बिल्टअप मध्ये एक चांगली स्कॅल्पिंग बघायला मिळेल. बट यू कॅन गो विथ द बोथ कन्सेप्ट, पण पहिला जो प्रायोरिटी असेल तुमचा लॉंगचा बिल्टअपचा असेल. ओके, त्याच्यानंतर जर एखादी मला बेरिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर प्राइस लुजर मी इथे चेक करणार, आणि प्राइस लुजर मध्ये मी चेक करणार की कुठे शॉर्ट बिल्टअप होते आणि कुठे ओवाय जो आहे तो वरती झालाय. म्हणजे शॉर्ट मध्ये प्राइस जी आहे ती खाली गेली पाहिजे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती गेला पाहिजे. जसं नॅशनल अल्युमिनियम, यू कॅन सी प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट वरती झाले इन द टाइम ऑफ 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि कुठेतरी जो आहे तो मोमेंटम आहे मार्केटमध्ये खालच्या साईडला बघायला मिळते. लॉरस लॅब थोडाफार आहे, आयडिया आहे आणि बजाज फिन्सर्व कुठेतरी तुम्हाला इथे बघायला मिळतं. राईट, सो क्विक जे इंट्राडे मोमेंटम जे असतात जे आपल्याला फाइंड आउट करायचे असतात, त्यासाठी जे टूल मी आता सांगितले ते तुम्ही युजली यूज करू शकता. तो लेट्स सी मी सगळ्या गोष्टींचा एक क्विक रिकॅप देतो आणि जास्त मी टूल्स एक्सप्लेन नाही करत या व्हिडिओमध्ये, कारण इंट्राडेसाठी तसे बघायला गेलो तर बरेच टूल्स आहेत, पण सगळे टूल्स जर मी एक्सप्लेन करायला गेलो तर आपली ही जी व्हिडिओ आहे ती 3, 5 तास 6 तास कंटिन्युअसली चालत राहील. राईट, सो आपण हळूहळू पार्ट 1 आता जसं आपण कव्हर केलाय तसा पार्ट 2 पण आपण डेफिनेटली आणू इंट्राडेसाठी, की अजून स्ट्रॉंग अनालिटिक्स आपण कशा बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस थिंग. सो सिम्पल, पहिलं आपण काय केलं, 2 ते 3 कन्सेप्ट बघितल्या. गरजेचं नाही की तुम्ही तिन्ही कन्सेप्ट एकत्र बघा, कोणती एक कन्सेप्ट जरी पकडला तरी विच इज फाईन. काय करायचं आपल्याला, पहिला ट्रिगर्स आपण ओपन करणार. ट्रिगर्स वरती जेव्हा आपण आलो तेव्हा चेक करणार की तिकडे जो आहे स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय की सपोर्टच्या आसपास ट्रेड करतोय. ओके, तो जर आपल्याला मिळाला तर आपण काय क्विकली करणार की चेक करणार की तिथे तो चेंज इन ओवाय जो आहे तो नेगेटिव्ह आहे का. जर त्याचा चेंज इन ओवाय नेगेटिव्ह असेल सो कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक बुलिश कन्फर्मेशन आपल्याला बघू शकतो अबाव दी रेजिस्टन्स लेवल. सो तो झालं. त्याच्यानंतर जर एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर आपण काय करणार की पुट डिफरन्सवर क्लिक करणार आणि चेक करणार की पुट डिफरन्स 0 to 1% मध्ये ट्रेड करतोय का. जर ट्रेड करत असेल तर त्याचा चेंज इन ओवाय जो आहे तो नेगेटिव्ह आहे का. जर येस देन वी कॅन गो विथ द सेम. एक ऍडिशनल कन्फर्मेशन साठी आपण काय करणार, ट्रॅक वरती येतो आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती येणार आणि चेक करणार की त्याचा जो फ्युचर्स बिल्टअप आहे तो लॉंग मध्ये आहे का. जर ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी असेल तर पहिली जी प्रायोरिटी असेल ती माझी लॉंग असेल की लॉंग आहे का तो स्टॉक किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे का. आणि जर ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी असेल तर मी चेक करणार की तो स्टॉक शॉर्ट मध्ये आहे का किंवा लॉंग अनवाइंडिंग मध्ये आहे का. त्यानंतर काय, इंट्राडे मूव्हर्स. सो इंट्राडे मूव्हर्स वरती या, चेक करा की कोणत्या स्टॉक मध्ये एखादी 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये लॉंग बिल्टअप होतोय का, 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लॉंग बिल्टअप होतोय. पण जनरली आय सजेस्ट यू गो विथ द 5 मिनिट, कारण खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल 5 मिनिट्स मध्ये. सो तो कुठेतरी एक बेटर अपॉर्च्युनिटी तुम्हाला बघायला मिळेल ब्रेकआउट साठी, लॉंग साठी. आणि जर एखादी बेरिश मोमेंटम पाहिजे तर गो विथ दी 5 मिनिट आणि तिकडे बघा की शॉर्ट बिल्टअप आहे का. ओके, आता या ज्या ओव्हरऑल कन्सेप्ट सांगितलेत ना, बऱ्याच लोकांसाठी नवीन असतील, जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी, बऱ्याच लोकांसाठी ज्यांनी प्रिव्हियसली माझ्या कन्सिस्टंटली व्हिडिओज बघत आले त्यांच्यासाठी खूप जुनी कन्सेप्ट असेल. पण ऍटलिस्ट फॉर नेक्स्ट 5 days, मी पूर्ण महिना नाही बोलतोय, 10 दिवस नाही बोलतोय, मी एक आठवडा बोलतोय, पूर्ण 5 दिवस त्याच्यातले जे ट्रेडिंग डेज असतात ऍटलिस्ट त्याला पेपर ट्रेड करा. चेक करा की किती जो स्टॉक आहे, किती जो ओव्हरऑल जो मोमेंटम आहे तो तुमच्या पॉझिटिव्ह किंवा तुमच्या फेवरमध्ये येतोय का. सो पेपर ट्रेड कसं करणार, गो विथ द ट्रेडिंग. ऑप्शन्स आर्किटेक्ट मध्ये या तुम्ही इथे. ओके, त्यानंतर ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती आला तर तुम्हाला जो कोणता स्टॉक पाहिजे तो सिलेक्ट करा. वरती ते टॉपला तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर खाली एक्सपायरी डेट आहे त्याची. त्याच्यानंतर बुलिश बेरिश इदर वेज ऑस्किलेट, जे पण मार्केट स्टाईल्स आहे करंटली मार्केटचे बिहेवियर्स आहेत, बुलिश बेरिश इदर वेज ऑस्किलेट, त्या प्रत्येकासाठी तुम्हाला इथे स्ट्रॅटेजीचा एक हे स्केलेटन मिळतो की तो कसा आपण बनवतो. राईट, सो लेट्स सी मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची किंवा एखादा बुलिश ट्रेड बनवायची असेल, सो आय सिलेक्ट बुलिश. जर मला बेरिश ट्रेड पाहिजे तर बेरिश सिलेक्ट करणार, इदर वेज ऑस्किलेट सगळे. आणि कस्टम जर तुम्हाला एखादी मॅन्युअल स्ट्रॅटेजी बनवायची असेल सो यू कॅन गो विथ द कस्टम ॲज वेल. ओके, बुलिश केलं मी. लेट्स सी मला लॉंग कॉल ऑप्शन बाय करायचं, यू कॅन सी लॉंग कॉलचा ऑप्शन आहे इकडे. सो सिलेक्ट द लॉंग कॉल. सो त्या ओव्हरऑल लॉंग कॉलचा तुम्हाला इथे पे ऑफ पण बघायला मिळेल की मार्केट जर ह्या लेवलला टच झाला किंवा ह्या लेवलला टच झाला किंवा ह्या लेवलला टच झाला तर त्याचा जो पे ऑफ आहे तो काय मला इथे बघायला मिळेल, ते पण इथे आहे. सो तुम्ही काय करा, इथे पोझिशन जे आहेत त्या सेव्ह करा. ओके, इथे जेव्हा तुम्ही पोझिशन आपल्या सेव्ह करता ना, तुमच्या सगळ्या ज्या पोझिशन आहेत त्या माय पोझिशन मध्ये इथे जातील. ओके, ओव्हरऑल ज्या काही पोझिशन्स आहेत. सो तुम्हाला तुमचं समजेल की किती ग्राफ जो आहे तो पॉझिटिव्ह आणि किती जे ट्रेड्स आहेत ते आपले नेगेटिव्ह येतात. सो टोटल पीएनएल तुम्हाला इकडे बघायला मिळेल. सो त्याच्याने काय तुम्हाला मिळेल की माझे किती जे ट्रेड्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि किती जे ट्रेड्स आहेत ते नेगेटिव्ह आहेत.
सो लेट सी, जर मला दिसतं की मला ह्या एका स्टॉकमध्ये एक प्रॉफिट होते, सो आय क्लिक ऑन दिस. मी त्याला क्लोज ट्रेड वरती क्लिक करणार. सो जसं मी क्लोज ट्रेड वरती क्लिक करतो तर माझ्या सगळ्या ट्रेड्स आहेत त्या क्लोज ट्रेड वरती येणार आणि ओव्हरऑल जो पीएनएल आहे तुमचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते तुम्हाला समजेल. सो त्यानुसार तुम्ही इथे एक स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकता आणि चेक करू शकता. जर मॅक्झिमम तुमचा जर पीएनएल आहे तो जर पॉझिटिव्ह असेल देन ट्राय टू गो विथ दी 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट. असं करत का तुमच्या ज्या ट्रेडिंग कॅपॅसिटीज आहेत त्या वाढवा आणि त्यानुसार तुम्ही तिकडे ट्रेड्स बनवू शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. आजच्यासाठी एवढंच होतं की इंट्राडे साठी आपण स्टॉक्स कसं सिलेक्ट करू शकतो मल्टिपल डेटा पॉईंट बघून. कन्सेप्ट एवढीच नाही आहे, बरेच कन्सेप्ट आहे. इन फ्युचर आपण नक्की ह्याच्यावरती अजून ऍडव्हान्स कन्सेप्ट आणू आणि डेफिनेटली ट्राय करू. सेम आपण पोझिशनल ट्रेडिंगसाठी पण करणार आहोत आणि एक्सपायरीसाठी पण करणार आहोत, राईट. सो स्टे कनेक्टेड आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून जा, कारण नवीन नवीन व्हिडिओज येतात त्याचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.